ठाकरे बंधूंकडून 26 जुलैच्या मोर्चाचा ट्रेलर। शिवतीर्थावर मनसे ठाकरे सेनेचं आंदोलन। राज ठाकरेंची सरकारसह पोलिसांवर टीका। मुंबईतील शिवतीर्थावर विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारला। पेपर फुटीवरून देशभरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले। दिल्लीतील जंतर मंतर मैदान ते देशाच्या कानाकोपऱ्यात विद्यार्थी आंदोलन करतात। या विरोधात रविवारी 26 जुलैला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मोर्चाची हाक दिली। त्याचाच ट्रेलर 2 दिवस आधी शिवतीर्थावर पाहायला मिळाला। या तिरंगा आंदोलनाला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरेंसह संजय राऊत उपस्थित होते। यावेळी अभिजित दिपके यांना फोन करून त्यांची भूमिकाही जाहीरपणे ऐकवण्यात आली। आपल्या सोबत अभिजित दिपके आहेत फोनवर, तिथून जंतर मंतरवरनं। खूप धन्यवाद आणि माझा विशेष धन्यवाद उद्धव सरांना आणि आदित्य सरांना, जे पहिल्या दिवसापासून काँग्रेस जनता पार्टी असो, सोनम असो किंवा जयदेवी भारतीय स्टुडंट असो, त्यांच्या सोबत उभा राहिलेले आहेत। या आंदोलनासाठी शिवतीर्थावर विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती। या विद्यार्थ्यांना आंदोलनाचा कान मंत्र देण्यात आला। सरकारला इशारा देतोय, तुमच्या हातात बंदुका असतील, तुमच्या हातात लाठ्या असतील, पण आमच्या हातामध्ये हा तिरंगा आहे। या तिरंग्याशी लढत देण्याची आजपर्यंत कोणाची हिंमत झालेली नाहीये। या तुम्ही लाठ्या घेऊन या, बंदुका घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन तुमच्या समोर आहोत। बघू तिरंगा जिंकतो का तुमची हुकुमशाही जिंकते। लाठी खाने के बाद क्या आप उनके फ्रेंड बन सकते हो? टीयर गैस झेलने के बाद क्या आप उनके फ्रेंड बन सकते हो? पेपर लीक होने के बाद क्या आप उनके फ्रेंड बन सकते हो? संविधान पे अत्याचार करने वालों के क्या आप दोस्त बन सकते हो? जब जब वो डरते हैं तब तब वो हिंदू मुस्लिम करते हैं, क्या वो उनके फ्रेंड बन सकते हो? जब जब वो डरते हैं, जाति धर्म की बात करते हैं, भाषा की बात करते हैं, क्या आप उनके दोस्त बन सकते हो? तुमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचतोय, तुमची ताकद दिल्लीपर्यंत दिसतेय आणि आम्ही सगळे तुमचे फॉलोअर्स झालो आता। त्याच्यामुळे तुम्हाला काही करायची गरज नाही। आम्ही आज फक्त इकडे आलोय कारण तुम्हाला हात लागणार नाही, तुमच्यावर केसेस होणार नाही। तुम्ही जे करताय ते उत्तम आहे। देश पेटून उठलाय तुमच्यामुळे। खरं तर 26 जुलैला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन मोर्चा काढणार आहेत। शिवतीर्थ ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत हा मोर्चा काढला जाणार आहे। त्यात कोणताही पक्षाचा झेंडा असणार नाही। मोर्चा म्हणण्यापेक्षा एक देशाची ताकद काय असते ही ताकद दाखवून देण्यासाठी ह्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। जसं राजने सांगितलं की शिवाजी पार्क ते सिद्धिविनायकला राज आपण जाऊन 2 गोष्टी करू। एक तर या सरकारला सुबूत दिले, नाहीतर सिद्धिविनायकाला साकडवलं की या देशावरती आलेलं हे अरिष्ट सरकारच्या रूपाने हे लवकरात लवकर दूर कर। 26 तारखेला जर असे कोणी घुसवण्याचे प्रयत्न केले ना, फटकावून काढणार। कळलं का? शांततेने मोर्चा असेल, शांततेने ह्या सगळ्या गोष्टी होतील, याच्यामध्ये कुठचीही हुल्लडबाजी नसेल, काहीच गोष्टी नसतील। पण उद्या जर समजा दिल्लीसारखं इथे काही करायचा प्रयत्न केला, इथे काही करायचा प्रयत्न केला, आमची लोक सोडणार नाहीत। एकीकडे सामूहिक राष्ट्रगीत गायन कार्यक्रम आणि दुसरीकडे रविवारच्या मोर्चाचं नियोजन, अशी सगळी तयारी सुरू असतानाच राज ठाकरे यांनी ट्विट करत सरकार आणि पोलिसांवर आग पाखड केली आहे। मला एक प्रश्न पडलाय, जर शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारलं तर त्यांच्यावर कारवाई होते, तर मग दिल्लीत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर आणि तसे आदेश देणाऱ्यांवर कारवाई का होत नाही? दिल्लीत सध्या जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे तिथं कुठला तरी सूड उगवल्यासारखा लाठीचार्ज केला जात आहे। पोलीस अशी कृत्य करतायत, याचा अर्थ त्यांना असे आदेश आल्याशिवाय तर हे होऊ शकत नाही। विद्यार्थ्यांना मारण्याचं कारण काय होतं आणि हा अधिकार पोलिसांना दिलाच कोण? जी कृती करायला सांगितली जाते ती करणे याशिवाय पोलिसांपुढे पर्यायच नसतो। त्यामुळे त्यांना सर्वस्वी दोषी ठरवता येत नाही। पण जी व्यवस्था त्यांना हे निर्दयीपणे मारण्याचे आदेश देते त्यांना कुणी अधिकार दिले? राज ठाकरे, मनसे अध्यक्ष। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पेपर फुटीच्या मुद्द्यावरून विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत। त्यासाठी ते आक्रमक झाले। मात्र त्यांच्या या मोर्चावर भाजपकडून शेलक्या भाषेत टीका केली जाते।
या मोर्चाचा अजेंडा फिक्स आहे आणि या मोर्चाचा अजेंडा आहे आदित्य ठाकरे यांचं राजकीय करिअर सेट करणं, अमित ठाकरे यांचं राजकीय करिअर सेट करणं, एवढाच अजेंडा या मोर्चाचा आहे. तुमच्या हातामध्ये झेंडा नसला तरी तुमचा अजेंडा आपल्या मुलांचं राजकीय भवितव्य सेट करणं एवढंच आहे. तुम्हाला महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांशी देणं घेणं नाही आहे, तुम्हाला देशातल्या विद्यार्थ्यांशी देणं घेणं नाही आहे, देशातल्या तरुणाईशी देणं घेणं नाही आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र आले. आता या दोघांनीही 26 जुलै रोजी धडक मोर्चा काढायचं ठरवलं. त्याचीच रंगीत तालीम तिरंगा मोर्चाच्या निमित्ताने शिवतीर्थावर झाली. एका अर्थाने रविवारच्या मोर्चाचा हा ट्रेलर समजला जातो. एकूणच विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारची धावपळ सुरू आहे, तर दुसरीकडे ठाकरे बंधूंनी मात्र सरकारला घेरण्याची जय्यत तयारी केली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. जय 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 जय